नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे काही दिवसांपूर्वी 10वीचा रिझल्ट लागलेला होता आणि काल दिनांक 26 मे 2025 पासून 11वीच्या प्रवेशासाठी प्रारंभ झालेला आहे. तर 10वीमध्ये जे काही उत्तीर्ण विद्यार्थी झालेले असतील किंवा आधीच उत्तीर्ण झालेले असतील काही विद्यार्थी गेल्या वर्षी म्हणा किंवा बॅकलॉगमध्ये काही असतील, ते उत्तीर्ण झाल्यानंतर आत्ता यावर्षी जर त्यांना 11वीला प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांना आता ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी त्यांना फॉर्म भरावा लागणार आहे. त्याच्यासाठी FYJC admission.in या वेबसाईटवरती जाऊन सविस्तर माहिती भरायची आहे. आपलं कॉलेज निवडायचं आहे. त्याच्यावरती फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्टेप बाय स्टेप पहा, स्किप करू नका. कारण की स्किप केला तरी तुम्हाला थोडं तिथंमध्ये एखादा जर ऑप्शन असेल तो काय नेमका भरला ते तुम्हाला कळणार नाही. आणि फॉर्म भरण्याच्या अगोदर नक्की हा व्हिडिओ फॉर्म भरूनच भरा, कारण की फॉर्म चुकवू नका. तुम्हाला तिथे लॉक करायचं आहे तुमचे काय असेल ते तुमचा फॉर्म 2 स्टेपमध्ये भरायचा आहे. पार्ट 1 असेल, पार्ट 2मध्ये असेल, तुमचं रजिस्ट्रेशन असेल. ते सविस्तर संपूर्ण प्रोसेस A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे. गुगलमध्ये जाऊन FYJC admission.in यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं तुमच्यासमोर पेज ओपन होईल. पेज आल्याच्या नंतर तुम्ही इथं स्क्रोल करू शकता आणि इथं पाहू शकता, इथं होम आहे, सर्च कॉलेज आहे, कॅरियर पथ आहे, डाउनलोड आहे. तर तुम्ही सर्च कॉलेजमध्ये तुमची स्ट्रीम आर्ट, कॉमर्स, सायन्सनुसार किंवा तुमचे मीडियमनुसार इंग्लिश, हिंदी किंवा तुमच्या तालुक्यानुसार किंवा तुमचं जे काही जिल्हा आहे तो जिल्ह्यानुसार किंवा रिजननुसार तुम्ही तुमच्या एरियामध्ये जे काही जेवढे कॉलेज आहेत ते कॉलेजची संपूर्ण लिस्ट पाहू शकता. सर्चवरती केल्यानंतर तुमच्यासमोर अशी संपूर्ण लिस्ट आली जाईल. त्या लिस्टवर की तुम्हाला कोणतं कॉलेज पाहायचं आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला कोणत्या कास्टनुसार किती जागा आहेत ते टोटल इंटेरियर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही सविस्तर पाहून घेऊ शकता. त्यानंतर इथं करिअर पाथवर जर आलात तर तुम्हाला 10वी झाल्याच्या नंतर काय काय करता येईल असे हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं पाथ दिलेले आहेत, म्हणजे मार्ग दिलेले आहेत, ते पाहू शकता. आणि डाउनलोडमध्ये अंडरटेकन मायनॉरिटी कोटा असेल किंवा अंडरटेकन सेल्फ डिक्लरेशन असेल, मुंबई URC कलेक्शन एरिया असेल, मुंबई URC कोडवाईज एरिया असेल, ते सविस्तर इथे अंडरटेकिंग दिले आहे. ते तुम्ही डाउनलोड करून नंतर तुम्हाला ते कसं भरायचं आपण ते सांगणारच, ते डाउनलोड करून घेऊ शकता. आणि फॉर्म सबमिट करण्याच्या वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट डाउनलोडमध्ये ते टाकावं लागेल. ॲडमिशन शेड्यूलसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. FYJCचं जर पाहू शकता तुम्ही तुमच्या इथं स्क्रीनवरती, इथं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. तर 26 मे 2025 सकाळी 11 वाजल्यापासून ते 3 जून 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे ॲडमिशनची प्रोसेस राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नोंदणी करणं असेल किंवा तुमचं जे काही फॉर्म भरणं असेल ते संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही इथं भरू शकता. त्यानंतर 5 जून 2025 रोजी तात्पुरती सर्वसाधारण यादी लागणार आहे. त्यानंतर 6 जून ते 7 जूनमध्ये तुमची तात्पुरती यादी म्हणजे तुम्हाला काही बदल करायचा असेल, जनरेट प्रेफरन्स करू शकता त्याच्यामध्ये थोडा लिहिन, किंवा 8 जूनला तुमची अंतिम यादी लागणार आहे. अशा पद्धतीनं तुमच्या हे आहेत त्याच्यामध्ये ते पाहू शकता. परत आता होमवरती आल्यानंतर तुम्हाला इथं जे काही खाली ही करायचं आहे आणि इतर उजव्या बाजूला स्टुडंट रजिस्ट्रेशन असं दाखवलेलं आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करा, नसाल केला तर डायरेक्टली स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन इथं दाखवलेलं आहे. अप्लिकंट टेंथ स्कूल एरिया म्हणजे तुमची जी काही 10वी आहे ते विदिन महाराष्ट्र स्टेटमध्ये झालेली आहे का आउटसाईड महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रात झाली आहे का महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे. महाराष्ट्रात झाली असेल तर विदिन करा. त्यानंतर अप्लिकांचं स्टेटस काय, फ्रेशर आहे का रिपीटर आहे का प्रिव्हियसली पास्ड आहे, म्हणजे अगोदर पास झालेला आहे का रिपीटर आहे, फ्रेशर. जर फ्रेशर असाल तर फ्रेशर तुमचं जे असेल ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुमचं 10वीचं जे काही बोर्ड होतं ते 10वीचं बोर्ड कोणतं होतं तुमचं, SSC बोर्ड होतं का, नंतर तुमचं CBSE बोर्ड होतं का, CISCE बोर्ड का, IB का, IGCSE, त्यानंतर का NIOS बोर्ड आहे का, एनी अदर बोर्ड आहे. जे तुमचं बोर्ड असेल ते तुम्ही इथं सर्च करून तुमचं जे असेल ते त्यावरती टिक करून घ्यायचं आहे. आपण SSC केलेलं आहे. त्यानंतर 10वी स्टँडर्डचं तुमचं एक्झामिनेशन डिटेल्स तुम्हाला इथं टाकायचे आहे. त्यामध्ये तुमचा जे काय पहिल्यांदा जे असेल तर सीट नंबर म्हणजे तुमचा जो काय रोल नंबर आहे ते रोल नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. रोल नंबर टाकल्याच्या नंतर तुमच्या आईचं नाव जे असेल ते आईचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. आईचं जर नाव टाकलं रोल नंबर आणि हे, तर तुमच्यासमोर इथं व्हेरीफाय नंबरचा ऑप्शन येईल. तुम्हाला व्हेरीफाय केल्यानंतर तुमची जी काही 10वीची डिटेल्स असेल ते बरोबर आहे का ते तुम्ही इथं चेक करून घ्यायचं आहे. जर बरोबर असेल तर येस करेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही एक्झाम आहे ती एक्झाम कोणत्या महिन्यामध्ये झालेली होती ते महिना तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं, मार्चमध्ये का जुलैमध्ये का ऑक्टोबरमध्ये, तर हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली तुमचं जे काय असेल इयर ऑफ एक्झामिनेशन, तुमचं नाव,
हे सर्व आलं जाईल. त्यानंतर मेल आय डी आहे खाली, मेल आय डी तुम्हाला इथं टाकायचा असेल टाकू शकता किंवा नाही. नंतर मग खाली तुमचं सिक्युरिटी क्वेश्चन, तुम्हाला एक क्वेश्चन आठवणीने तो लक्षात ठेवायचा आहे, कारण की नंतर जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ते क्वेश्चन आठवणं लक्षात राहणं गरजेचं आहे. क्वेश्चन सिलेक्ट करा, त्याचा आन्सर काय आहे ते तुम्ही टाका तिथं आणि तो लिहून ठेवा कुठंतरी. त्यानंतर तुमचा पासवर्ड इथं तुम्हाला जनरेट करायचा आहे. नॉर्मली जर असेल तर एक कॅपिटल लेटर, बाकीचे स्मॉल, स्पेशल कॅरेक्टर आणि आकडे, आणि खाली कॅप्चा टाकून तुम्हाला इथं रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता की तुमचं जे काही रजिस्टर आहे ते तुमची एक PDF डाउनलोड झालेली आहे आणि तुमचं जे काही रजिस्ट्रेशन असेल झालेलं आहे त्या PDFमध्ये तुमचा नाव असेल किंवा तुमचा लॉगिन ID वगैरे तिथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर पाहू शकता इथं प्रोसीड टू पे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे, नंतर प्रोसीड टू कंटिन्यू पुढे करायचं आहे. त्यानंतर तुमची जे काही PDF आहे ते या PDFमधला इथं लॉगिन ID किंवा तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज आलेला असतो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लॉगिन ID पासवर्ड असतो. लॉगिन ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि इथं लॉगिन करून घ्यायचं आहे. लॉगिन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर इथं बघा पाहू शकता की तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन झालेला आहे. डॅशबोर्ड ॲप्लिकेशन इनकम्प्लीट आहे तुमचं ॲप्लिकेशन. त्यावर आपल्याला इथं फॉर्म कंप्लीट करायचा आहे आणि पार्ट 2चं बी असेल तर इथं पाहू शकता की ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्स आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्स काय आहे तर आपण ऑलरेडी जी भरलेली डिटेल्स आहे आपली ती आहे, तर तुम्हाला डायरेक्टली नेक्स्ट करून घ्यायचं आहे. आता पर्सनल डिटेल्स आहे. पर्सनल डिटेलमध्ये तुमचं नाव असेल, तुमच्या आईचं नाव असेल, तुमचं जेंडर काय आहे, त्यानंतर तुमची जन्मतारीख, इथं अशी संपूर्ण वैयक्तिक माहिती आहे. तुमचा आधार नंबर वगैरे खाली ती संपूर्ण माहिती इथं तुम्ही टाकून घ्यायची आहे. टाकून घेतल्याच्या नंतर मग खाली तुम्हाला इथं आणि तुम्ही जिल्हा परिषदेतून पास झालात का नाही ते असेल ते क्लिक करून घ्यायचं आहे. पुढे नेक्स्टवर केल्याच्या नंतर तुमचा जो काही पत्ता असेल, म्हणजे सध्या तुम्ही ज्या पत्त्यावर राहत असाल, म्हणजे तुमचा सध्याचा करस्पॉन्डन्स, म्हणजे तुमचा सध्याचा पत्ता जे काय असेल, राज्य कोणतं आहे, जिल्हा कोणता आहे किंवा तुमचा एरिया म्हणजे तालुका कोणता आहे, त्यानंतर तुमची जे काही सिटी असेल, गाव असेल, विलेज असेल, ती कोणतं आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग खाली तुमची जी काही माहिती असेल ती संपूर्ण सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्समध्ये तुम्हाला इथं दाखवलं जाईल. जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल, तुमची कॅटेगरी कोणती आहे, SC आहे, ST आहे, VJ आहे, VJN, जे काय असेल ते तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॅटेगरीनुसारच तुम्हाला इथं फॉर्मसाठी तुमची कॅटेगरी भरून घ्यायची आहे जे असेल ते. नंतर डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय द कंटिन्युएंट अथॉरिटी, म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, तर कोणत्या स्टेटमधून तुमचं सर्टिफिकेट, महाराष्ट्रातून असेल महाराष्ट्र, जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्यातून पासिंग झालं असेल ते, आणि तुम्हाला सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन, ॲडमिशनसाठी कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर कॅटेगरीमधून फॉर्म भरला तुम्ही, तुमची कॅटेगरीनुसार जर सिलेक्ट केली नसेल तर तुम्हाला फॉर्म जे काही ॲडमिशन किंवा तुमचा नंबर लागायला अडचणी येऊ शकतात. म्हणजे ही जी स्टेप आहे ती आठवणीनं नीट लक्षात ठेवूनच तुमची कॅटेगरी जी असेल त्या कॅटेगरीनुसारच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुमचे जे काय असेल ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडं जर OBCचं असाल तर तुम्ही इथं OBCसुद्धा इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही हँडिकॅप वगैरे आहात का, दिव्यांग आहात का, किंवा हिअरिंग डिसॅबिलिटी म्हणजे काहीही अपंगत्व असेल तर तिथं येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर ते असेल तर अर्थक्वेक म्हणजे भूकंप किंवा प्रोजेक्ट अफेअर प्रकल्पग्रस्त आहात का, नसेल तर नो, असेल तर येस. किंवा तुमचं जे काही ॲप्लिकांट पॅरेंट्स जे आहेत ते ट्रान्सफर जे एरियामधून ऑन झालेले आहेत का, ते असेल तर नो करा. किंवा तुमचं ग्रँड पॅरेंट जे काय असेल तर फ्रीडम फायटर म्हणजे एक स्वातंत्र्य सैनिक वगैरे आहेत का, असतील तर येस करा, नसेल तर नो करा त्याच्यामध्ये तुम्हाला. त्यानंतर मग तुमचे जे काही ॲप्लिकांट पॅरेंट जे असतील ते वडील तुमचे एक्स सर्व्हिसमॅन आहेत का, ही ईचा जी आहे ते ती येस असतील एक्स सर्व्हिसमॅन तर येस करा, नसतील तर नो करून घ्यायचं आहे तुम्हाला. तुम्ही परत जे काय असेल तर ॲप्लिकांट स्पोर्ट कॅटेगरीमधून आहे का, किंवा शाळेमधले कुठले स्पोर्ट कॅटेगरी वगैरे आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला. त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जे काही तुमचं ही असेल ॲडमिशन प्रोसेसचं जे काय असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी म्हणजे अपंग आपलं ऑर्फन म्हणजे अनाथ बालक वगैरे आहात का. जर अनाथ तुम्ही असाल, ऑर्फन म्हणजे अनाथ, त्याच्यामध्ये जीचा जी पॉईंट आहे, जर अनाथ असाल तर तुम्ही येस करा, नसेल तर नो करायचं आहे तुम्हाला. आणि कोटा जर असेल ते मायनॉरिटी कोटा म्हणजे काय, तर तुमची जे काही मराठी सोडून, मराठी म्हणजे सोडून तुम्ही जे पाहिलं तर जैन, मुस्लिम, पारसी, शीख, ख्रिश्चन या धर्मातील जर असाल तर मायनॉरिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि इथं पाहू शकता इन हाऊस कोटा ॲडमिशन म्हणजे डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा, म्हणजे तुम्ही 10वी जिथं घेतलेली आहे त्याच ठिकाणी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर येस करा, नसेल तर तुम्हाला इथं नो करायचं आहे. आणि त्यानंतर पुढे सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जर तुम्ही 10वी जिथं झाली तिथंच ॲडमिशन घ्यायचं असेल तर येस करा इन हाऊस कोटा, नसेल तर तिथं नो करून घ्यायचं आहे. आणि पुढे सेव्ह अँड नेक्स्टवरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे.
सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर असं हे दाखवलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही असेल ते सविस्तर इथं माहिती ते मला इथं देण्यासाठी तुमचं 10वी स्टँडर्डची डिटेल्स आहे ती 10वीची डिटेल्स तुम्हाला इथं द्यायची आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे काय असेल तर तुमचं 10वीची डिटेल्स ऑटोमॅटिकली तिथे आली जाईल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर परत असं माहिती दाखवली जाईल. तुमचं जे काही डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथं विचारले जातील. ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला 10वीची मार्कशीट असेल किंवा तुमची TC असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल आणि अंडरटेकिंग स्टुडंटची असेल. त्यापैकी तुमचं जे काय असेल ते तुम्हाला इथं आता कंपल्सरीमध्ये जर पाहिलं तर इथं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला असणार आहे. बाकीचे जर तुमच्याकडं TC तुम्ही काढली असाल तर TC तुम्ही इथं अपलोड करू शकता. 10वीची मार्कशीट तर सध्या आलेली नसते, त्यामुळे तुम्ही नंतरसुद्धा ती सबमिट करू शकता. त्यामुळे जे काय असेल तर अशा पद्धतीनं हे इथे तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करून घ्यायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर किंवा आता अंडरटेकिंग जी आहे ती सेल्फ डिक्लेरेशन जी आहे ती तुम्हाला इथं करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं डायरेक्टली तुमचं जे काही आपण ऑलरेडी भरून ते डाउनलोड ही करून ठेवलेलंच आहे. त्या पद्धतीने इथं पाहू शकता की तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. प्रवेश अर्ज क्रमांक तुमचा जो काही PDF आपण डाउनलोड केली ती त्यावरती जे काय होतं ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे मूळ जात असेल किंवा तुम्ही अर्ज कोण्या जातीमधून केला आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुमचं जे काय असेल तर अन्य कुठलं आरक्षण असेल, तुमचा जिल्हा कोणता असेल तो जिल्हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही डॉक्युमेंट देत आहात, सध्या तुम्ही फॉर्म भरत असताना दिलेले आणि कोणतेही इतर डॉक्युमेंट नंतर देण्याचे. जर तुम्ही 10वीची सध्या शाळा सोडलेला दाखला देत आहात का असाल तर येस करा, नसेल तर इथं फुल्ली मारायची आहे. नोची म्हणजे असं राईट आणि नोची गुणलीची तुम्हाला इथं फुल्ली मारून घ्यायची आहे. जे तुम्ही देत आज सध्या ऑनलाईन फॉर्म भरताना जे देत आहे ते द्यायचं आहे, त्यांनी नाही त्याला टिक मार्क करून तसं द्यायचं आहे. तारीख टाकायची आहे, तुमची इथं नाव, सही आणि पालकाचे वगैरे ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे तुमचे डॉक्युमेंट जे असेल तर अंडरटेकिंग तुम्हाला इथं डाउनलोड करून सेव्ह अँड नेक्स्टवरती पुढे क्लिक करायचं आहे. केल्यानंतर इथं तुमची जी काही माहिती भरलेली आहे ती संपूर्ण इथं माहिती येईल आणि इथं तुम्हाला जे काही असेल तर पे आता ॲडमिशन फीस तुम्हाला द्यायची आहे. जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 100 रुपये फीस इथं दाखवली जाईल आणि जर कॅटेगरी नसेल तर तुम्हाला इथं 150च्या आसपास वगैरे फीस येईल. त्यानंतर पुढे सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं आहे आणि पेमेंट तुमची जे काय असेल ते इथं पेमेंट तुम्हाला आता करून घ्यायचं आहे. पेमेंट करून घेण्यासाठी पेवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरं पेज डायरेक्टली रिडायरेक्ट केले जाईल आणि त्यामध्ये UPIद्वारे, कार्डद्वारे, वॉलेटद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे तुम्ही तिथं पेमेंट करू शकता. जो काही तुमचा UPI ID असेल तर ते टाकून तुम्ही त्या पद्धतीनं पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट कसं करण्यासाठी तुम्हाला तिथं कुठलंही बॅक वगैरे बटन घेऊ नका, कारण की तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचं पेमेंट झालेलं आहे आणि जर झालं नसेल तर अर्ध्या तासानं परत तुम्ही तिथं अपडेट करू शकता किंवा हे करू शकता. तुम्हाला इथं प्रिंट रिसिप्ट करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड रिसिप्टसुद्धा तुम्ही ते करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्टवरती जायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर हा तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म आता संपूर्ण भरलेला आहे. आपल्याला जे काय असेल ते संपूर्ण माहिती एकदा सविस्तर चेक करून घ्या. घाई गडबड करू नका, कारण की हा तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे. जर माहिती पुढील वरील व्यवस्थित असेल तरच लॉक करायचं आहे. जर काही चुकलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एडिट आताच करू शकता, नसेल तर लॉक डायरेक्टली ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे. ॲप्लिकेशन लॉक फॉर्म सक्सेसफुली जे काय असेल ते असं झालेलं आहे लॉक. आता म्हणजे आपलं जे काही इथं करंट स्टेटस पाहू शकता सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहे, म्हणजे आपला फॉर्म लॉक झालेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 हा संपूर्णपणे लॉक झालेला आहे. काही चुकलं असेल तर अनलॉक तुम्ही करू शकता, पण त्या ठिकाणी तुम्हाला लॉक करण्याच्या अगोदरच संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहूनच घ्यायची आहे. आता डॅशबोर्डवरती जायचं आहे. तुम्ही पाहू शकता तुमचा पार्ट 1 जे आहे ती ॲप्लिकेशन फॉर्म जी आहे ती सेल्फ व्हेरीफाय दिसत आहे आणि खाली जी पार्ट 2 आहे फिलिंग नॉट स्टार्टेड असं दाखवत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता जो काय आता आपला पार्ट 2 आहे, पार्ट 1 तर झालेला आहे आपला, आता पार्ट 2 आपल्याला भरायचा आहे. ती काय आहे पार्ट 2, तर कॅप ऑप्शन फॉर्म आहे पार्ट 2 मध्ये. तर तो कसा भरायचा तो पण आता आपण इथं सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत. आपला फॉर्म 1 पार्ट 1 तर सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहे. सेल्फ व्हेरीफाईड झाला नसेल कुणाचा तर जवळ तुम्ही जे काही निवडलेलं कॉलेज आहे, आपलं निवडलेली जे काही ऑनलाईनचे फॉर्म आहे त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट घेऊन जाऊन सुद्धा तुम्ही तिथं करू शकता. आता पार्ट 2 मध्ये आपल्याला कॅप राऊंडमध्ये काय करायचं आहे तर चूज स्ट्रीम अँड मीडियम. तुमची जे काही ही असेल तर आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स, तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं मीडियम कोणतं घ्यायचं आहे तुम्हाला, त्या ठिकाणी मीडियम तुमचं गुजराती, मराठी, कन्नड, उर्दू, इंग्लिश, हिंदी जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता आपण जे काही कॉलेज सर्च करून पाहिले होते त्या पद्धतीनं आता इथं आपल्यासमोर कॉलेज येतात. त्यामध्ये तुम्हाला आता जे काही स्ट्रीम असेल ऑटोमॅटिक येईल, तुमचं मीडियम ऑटोमॅटिक येईल, तुमचा जिल्हा कोण्या जिल्ह्यातलं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तो जिल्हा, त्यानंतर मग तिथला तालुका, त्यानंतर तुमची जे काही ही असेल कोटा ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅनेजमेंट कोटा ह्याच्यामध्ये ॲडेड, त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. ॲडेड आहे, गव्हर्नमेंट आहे, लोकल बॉडी किंवा पार्टिशली ॲडेड 20% आहे की 80% किंवा सेल्फ ही आहे. तर त्याच्यामधला फरक काय पडतो की तुमचे जे काही ॲडेड असेल ते तुम्हाला फीस कमी असतात. ज्या पद्धतीनं वरून सिक्वेन्स खाली दिलेला आहे त्या पद्धतीनं तुम्हाला इथं फीस कमी असते. त्या पद्धतीनं तुम्ही ॲडेड असेल नंतर गव्हर्नमेंट तुम्हाला कशा पद्धतीचे ॲडमिशन कुठल्या एरियामध्ये कसे पाहिजे ते तुम्ही सविस्तर टाकून पाहू शकता की आता आपण इथं कॉलेज जे आहे ते पूर्ण इथं पाहण्यासाठी आपण इथं केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट जर छोटी वाटत असेल तर तुम्ही डायरेक्टली इथं जे काही पेज आहे रो पर पेज ते तिथं तुम्ही जास्त करू शकता. इथं टोटल जे आहे ते 26 पेजेस आहेत आणि 26 पेजेसवरचे हे इथं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जर तुम्हाला इथं कॉलेज नेमनुसार सर्च करायचं असेल तर कॉलेज नेम डायरेक्ट टाकू शकता किंवा इथे ॲडेड असेल किंवा ॲडेड जर करून पाहिलं तर तुम्हाला ॲडेडचे कमी ऑप्शन येतील. का? कारण की ॲडेडचे जे काही असेल ते फीस कमी असते आणि इथे तुम्हाला टक्केवारी जास्त पाहिजे तर तुमचा लागण्याचे चान्सेस जास्त असतात आणि फीस पण जास्त असते. गव्हर्नमेंट आहे किंवा पार्टिशली तुमचं जे काही असेल तर ते तुम्हाला कोणत्या ह्याच्यामधून भरायचं आहे त्या पद्धतीनं तिथं फीस पण असते. त्या पद्धतीनं तुम्ही ते सिलेक्ट करू शकता किंवा सेल्फ फायनान्स्ड असेल किंवा त्याच्यामध्ये अनॲडेड असेल. अनॲडेडला तर फीस सर्वात जास्त असते. त्याच्यामुळं तुम्ही ॲडमिशन घेत असताना तुमची जे काही टक्केवारी आहे त्या टक्केवारीच्या हिशोबानं तुम्ही तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. पाहू शकता की आपण आता इथे ॲडेड म्हणून चेक करणार आहोत. पुण्यामध्ये जे काय असेल तर एखादं कॉलेज आपण सिलेक्ट करणार आहोत. सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता की खाली कॉलेज आलेलं आहे आपण इथं आणि तिथं पाहू शकता की इथं 1106 रुपये फक्त फीस आहे या कॉलेजला. म्हणून हे कॉलेज जे आहे तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती येईल की ते स्टेटस जे आहे ते कॉलेजचं ॲडेड आहे म्हणून ही फीस 1106 रुपये फक्त तुम्हाला इथं दाखवत आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ॲडेड कॉलेज असेल तर तुम्हाला फीस इथं कमी असते. जर आपण एखादं आणखी दुसरं कॉलेज अनॲडेडचं सिलेक्ट करून पाहू आणि त्याची फीस आपण इथं पाहू, एखादं कॉलेज ॲड करून पाहू. त्याच्यामध्ये पाहू शकता की इथं दुसरं कॉलेज अनॲडेडचं आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याची फीस आहे 6000 रुपये. म्हणजे ॲडेडमध्ये फीस फक्त 1106, अनॲडेडला 6000 रुपये. आणखी एक असं कॉलेज आपण ॲड करू पाहू की त्याचीसुद्धा फीस सर्वात जास्त असते. आणखी ते एक आपण दुसरं एक कॉलेज ॲड करून पाहू शकता की आपण दुसरं एक कॉलेज इथं ॲड केलेलं आहे. त्या कॉलेजची ते पण अनॲडेडच आहे पण त्याची फीस आहे 15000 रुपये. पाहू शकता तुम्ही की मग ॲडेड कॉलेज ही जे असेल तर तुम्हाला इथं टक्केवारी जास्त पाहिजे, टक्क्याचे लागण्याचे चान्स असतात. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जे कॉलेज तुम्हाला ज्या पद्धतीनं कोणतं कॉलेज पाहिजे मग ते फीसचा काही विचार काही ठिकाणी केला जात नाही. कारण की कॉलेज चांगलं असेल तर ते फीससुद्धा तुम्ही ते भरू शकता. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे पाहिजे ते सिलेक्ट करू शकता. 2-3 कॉलेज तुमचे जेवढे करायचे तेवढे तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर इथे खाली तुम्ही प्रेफरन्स म्हणजे कोणत्या कॉलेजला 1 नंबर द्यायचा, कोणत्या कॉलेजला 2 नंबर द्यायचा. जे काही इथं ॲरो दिसत आहे वरी असेल तर वर त्या कॉलेजला घालायचं, खाली घ्यायचं असेल तसं पद्धतीनं हे तुम्ही सेट करू शकता तुमच्या प्रेफरन्स ह्याच्यानुसार. आणि सर्वात महत्त्वाची एक बाब म्हणलं तर तुम्ही प्रेफरन्स सिलेक्ट करत असताना तुम्ही पहिला नंबर जो देत आहात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की समजा तुमचा राऊंडमध्ये जर पहिलं कॉलेज तुम्ही एखादं निवडलं आणि त्याच कॉलेजला जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला तिथं त्याच कॉलेजला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला कुठंही कॉलेजला ॲडमिशन घेता येणार नाही आहे. समजा तुम्ही पहिलं कॉलेज जे काही निवडताय तुम्हाला पहिलं कॉलेज जर पहिला नंबर लागला त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे. तुमच्या मनात जे फिक्स कॉलेज असेल मला या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तेच 1 नंबरला देऊन टाका. जर नंबर लागला त्याच्यामध्ये तर चांगलंच, नाही लागला तर तुम्हाला बाकीचे राऊंड किंवा भरता येतील फॉर्म. जर पहिल्या कॉलेजला लागला तुमचा दुसरा त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला फॉर्म डबल भरता येणार नाही आहे. त्यानंतर जे असेल तर संपूर्ण 7 नेक्स्ट करून तुमचा जो फॉर्म आहे तो संपूर्ण माहिती सविस्तर भरली आहे का, व्यवस्थित आहे का, व्यवस्थित एकदा परत चेक करून घ्या. कारण की आपल्याला पार्ट 2 हा सुद्धा अनलॉक करायचा आहे. कॉलेज आलेलं आहे, संपूर्ण माहिती वगैरे व्यवस्थित आहे का तुम्ही चेक करून घ्या. इथं एकच कॉलेज निवडलेलं आहे. तुम्हाला तुमच्या ज्या पद्धतीनं कॉलेज पाहिजे असतील, किती कॉलेज पाहिजे तुम्ही तेवढे कॉलेज इथं सिलेक्ट करू शकता. त्यानुसारच तुमचं प्रेफरन्सनुसार तुमचं जे काही राऊंड असेल त्या पद्धतीने इथं तुम्हाला सिलेक्ट केले जाईल. त्यानंतर टिक मार्कवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचे जे काही लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्स जे आहेत ते तुम्हाला इथं लॉक करायचे आहेत. व्यवस्थित ओके झाले असतील तर तुम्ही लॉक करू शकता डायरेक्टली. अशा पद्धतीनं हे प्रेफरन्स जे आहे ते लॉक झालेले आहेत आणि इथं करंट स्टेटस कंप्लीट अँड लॉक्ड पार्ट 2 हे सुद्धा आपल्याला दाखवत आहे. इथं पाहू शकता की आता इथं ॲप्लिकेशन फॉर्म सेल्फ व्हेरीफाईड तुमचा पार्ट 1 सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहे. पार्ट 2 सुद्धा कंप्लीट अँड लॉक्ड असं झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म लॉक करू शकता.
तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म स्वतः भरू शकता किंवा तुमच्या जवळ जर CSC सेंटर असेल, ऑनलाईन सेंटर असेल, तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही ते फॉर्म भरू शकता. पण भरताना कुठलीही चूक करू नका. कारण की तुम्ही फॉर्म भरण्यासाठी जर ₹100-1 साठी पाहत असाल, जवळ गेल्यानंतर ₹100 लागतील वगैरे. पण त्याच्यामध्ये नुकसान काय होतं, की तुमचा फॉर्म चुकतो आणि चुकल्यानंतर त्याच्यामध्ये परत ऑप्शन एडिट करा वगैरे परत अडथळा येऊ शकतात. त्याच्यामुळं ज्या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे, त्या पद्धतीने तुमचा फॉर्म सविस्तर भरा. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, ते तुम्हाला अपडेट त्याचं मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.